नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण थर्ड लेसन पाहत आहोत फोर्स अँड प्रेशर. तर मागच्या स्लाइडमध्ये आपण फोर्सचे प्रकार हे पाहिलेले आहोत. फोर्सचे युनिट पाहिलेलं आहे आणि आज आपण पाहणार आहोत प्रेशर. व्हॉट इज मीन बाय प्रेशर? The pressure is the force acting on unit area of a surface. तर हा जे प्रेशर आहे हे प्रेझेंटली वी आर कन्सिडरिंग ओनली द फोर्स ॲक्टिंग ऑन द एरिया इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट. तर डायरेक्शन फक्त परपेंडिक्युलर असेल तेच फोर्स आपल्या इथे प्रेशर आपल्याला इथे पाहायचं आहे. द फोर्स एक्सर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. द फोर्स exerted perpendicularly on a unit area is called as pressure. Pressure is equal to force upon area. इथं फॉर्म्युला दिला आहे. Pressure is equal to force upon area. If the area is smaller, the pressure is more on the surface for the same force. किंवा आपण असं म्हणू शकतो, if area is larger, the pressure is low. Pressure is low on the surface for the सेम फोर्सेस. यानंतर आपण बघितलं होतं फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि प्रेशरचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर. आता हे युनिट कसं ह्या फॉर्म्युल्यावरून अवलंबून आहे बघा. फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि एरिया आहे मीटर स्क्वेअर. म्हणजे इथं अपॉन आहे म्हणून आपण म्हणतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्याला पास्कल असंही म्हटलं जातं. तर आता आपण काय शिकलो? इफ द एरिया इज स्मॉलर द प्रेशर इज मोर किंवा इफ द एरिया इज लार्जर द प्रेशर इज लो. ठीक आहे. याचे आपण एक्झाम्पल बघणार आहे. इट इज एसियर टू पुश द नेल इन टू द वुडन प्लॅंक बाय इट्स पॉइंटेड एंड दॅन द हेड बिकॉज द प्रेशर इज मोर. याचा अर्थ काय होतो? इट इज एसियर टू पुश अ नेल इन टू द वुडन प्लॅंक बाय इट्स पॉइंटेड एंड. म्हणजे जो लोखंडी खिळा असतो त्याच्या पॉइंटेड एंडला जर आपण ठोकला तर तो पटकन ठोकला जातो प्लंकमध्ये. त्याचं जर डोक्याकडची बाजू आहे, हेडकडची बाजू आहे, ती मात्र तशी पटकन ठोकली जात नाही किंवा ती ठोकली जाणार नाही. खिळा वाकेल परंतु डोक्याकडची बाजू ठोकली जाणार नाही. याचा अर्थ इथं काय होतं? लार्जर प्रेशर अँड एरिया इज स्मॉल, म्हणून टोकाकडच्या बाजूकडून खिळा लवकर ठोकला जातो. इट इज दुसरं उदाहरण आहे. इट इज इझियर टू कट व्हेजिटेबल्स विथ द शार्प नाईफ दॅन द ब्लंट नाईफ बिकॉज द प्रेशर इज मोर. व्हेजिटेबल्स किंवा आपले जे फ्रूट्स असतात हे शार्प नाईफने कापणं सोपं जातं ब्लंट नाईफपेक्षा, म्हणजे बोथट सुरीपेक्षा. इथेही तेच म्हणता येईल, प्रेशर इज मोर, एरिया इज स्मॉल. अजून एक उदाहरण आहे बघा खाली. शोल्डर बॅग्स हॅव ब्रॉड अँड नॉट थिन स्ट्रॅप्स टू रिड्यूस द प्रेशर. जे शोल्डर बॅग असतात किंवा तुमचे जे दप्तर असतात ह्या दप्तराचे पट्टे जे असतात हे ब्रॉड असतात, कारण इथं काय होतं? लार्जर एरिया स्मॉलर प्रेशर किंवा रिड्यूस प्रेशर. तर यानंतर आपल्याला बघायचंय टाइप्स ऑफ प्रेशर्स. प्रेशरचे 3 टाइप्स आहेत. प्रेशर ऑन सॉलिड्स, प्रेशर ऑन गॅस आणि प्रेशर ऑन लिक्विड. तर प्रेशर ऑन सॉलिडची उदाहरणं आपल्या बुक्समध्ये दिलेली आहेत. तर पहिलं उदाहरण आहे, यू मस्ट हॅव सीन द व्हेजिटेबल व्हेंडर कॅरिंग अ बास्केट ऑन हर हेड. तर तुम्ही व्हेजिटेबल व्हेंडर हा त्याच्या डोक्यावर पाठी घेऊन जाताना पाहिलेला आहे. सी कीप्स द ट्विस्टेड पीस ऑफ क्लोथ्स ऑन द हेड. तो काय करतो? पाठीच्या खाली त्याच्या डोक्यावर चुंबळ ठेवतो. हाऊ डज इट हेल्प? ही चुंबळ त्याला कशी मदत करते? तर आपल्याला हे उदाहरण कशाचं म्हणता येईल? लार्जर एरिया रिड्यूस प्रेशर. दुसरं उदाहरण आहे, वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर अ लॉंग टाईम. हाऊ देन कॅन वी स्लीप ऑन द प्लेस फॉर 8 and odd hours. आपण जर जास्त वेळ उभे राहू शकत नाही एका जागेवर, तर मग आपण जास्त वेळ झोपू कसं शकतो 8 आणि 8 पेक्षा जास्त तास? तर हेही उदाहरण आहे लार्जर एरिया रिड्यूस प्रेशर. अजून एक उदाहरण दिले पुस्तकामध्ये, फॉर स्कीइंग ऑन आईस व्हाय आर लॉंग फ्लॅट स्काय यूज. म्हणजे जे बर्फावरून घसरण्यासाठी
रुंद फळ्या वापरल्या जातात. असं का केलं जातं? तर रुंद फळ्या वापरल्यावर तिथं काय होतं, लार्जर एरिया, रिड्यूस प्रेशर असं आपण म्हणू शकतो. पुढची स्लाइड आहे आपल्याला प्रेशर एक्सर्टेड बाय लिक्विड गॅसेस. म्हणजे लिक्विडवर प्रेशर कसं पडतं किंवा लिक्विड द्रवाचा दाब कसा असतो. द्रवाच्या दाबामध्ये लिक्विड एक्सर्ट्स प्रेशर ऑन द ऑल ऑफ द कंटेनर. हे वाक्य महत्वाचं आहे. ऑल ऑफ द कंटेनर म्हणजे द्रवाचा दाब हा भांड्यांच्या कडांवर पडतो किंवा भिंतींवर पडतो. लिक्विड्स एक्सर्ट प्रेशर ऑन द बॉटम ऑफ द कंटेनर. लिक्विड्स एक्सर्ट द प्रेशर बॉटम ऑफ द कंटेनर म्हणजे तळाशी पडतो, भांड्याच्या तळाशी द्रवाचा दाब असतो. बघा, कडांवर असतो, तळाशी असतो. इट डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ द कॉलम. आणि कॉलमची हाईट किती आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं. लिक्विड एक्सर्ट द साइडवेज प्रेशर. लिक्विड काय करतं, प्रेशर हे साईडला टाकतं किंवा पडतं. लिक्विड एक्सर्ट द इक्वल प्रेशर ॲट द सेम हाईट. अजून एक कॅरेक्टर सांगता येईल आपल्याला की लिक्विड हे काय करतं, एका समान उंचीवर सारखंच प्रेशर मेंटेन करतं. इथं आकृत्या दिलेल्या आहेत. तर हाईटवर अवलंबून असतं सांगितलंय, किंवा भांड्याच्या तळाशी दाब पडतो ही तिसरी आकृती आहे, आणि चौथी आकृती सेम हाईटला प्रेशर हे इक्वल असतं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचे प्रेशर एक्सर्टेड बाय गॅसेस. तर याच्यामध्ये प्रेशर एक्सर्टेड बाय गॅसमध्ये आपल्याला बलून दाखवला आहे, किंवा ट्यूब दाखवली आहे, टायर दाखवला आहे, किंवा इथे आपल्याला 4 नंबरच्या आकृतीमध्ये पाण्यामध्ये पोहताना फुगा वापरतात तेही दाखवलेलं आहे. तर प्रेशर हे द्रवाचा जो दाब असतो, गॅसेस एक्सर्ट द प्रेशर, गॅसचा जो प्रेशर असतं तर ते कसं असतं, ते गॅसेस एक्सर्टेड प्रेशर ऑन द ऑल ऑफ द कंटेनर. हे सुद्धा लिक्विड सारखंच ऑल ऑफ द कंटेनर म्हणजे भिंतींच्या कडांवर पडतं किंवा भिंतींवर पडतं असं म्हणूया आपण. यानंतर आपण बघणार आहोत ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द प्रेशर ऑफ एअर अराउंड अस. हवेमध्ये सगळीकडे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ड्यू टू द वेट ऑफ एअर. हे प्रेशर कसं, ड्यू टू द वेट ऑफ एअर याचा अर्थ हवेच्या वजनावर अवलंबून असतं. तर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे 101 × 10⁻³ पास्कल असं म्हटलेलं आहे. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे कॉलमचं. द वेट ऑफ एअर कॉलम ऑन द हाईट ऑन द ॲटमॉस्फिअर अँड एरिया 10 cm × 10 cm इज लार्ज ॲज 100 किलोमीटर. तर 100 किलोग्रॅम 1000 किलोग्रॅम. 10 cm × 10 cm इज अ लार्ज ऑफ 1000 किलोग्रॅम असं म्हटलेलं आहे. तर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन आवर हेड्स, आपल्या डोक्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. हावेवर द कॅव्हिटीज इन आवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ द एअर अँड आर्टरीज अँड व्हेन्स आर फिल्ड विथ ब्लड. आपल्या जे कॅव्हिटी असतात शरीरामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा प्रेशर असतं, आणि व्हेन्स आणि आर्टरीजमध्ये मात्र ब्लड असतं. देअरफॉर वी डू नॉट गेट क्रश्ड अंडर द वॉटर अँड ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे असं असेल, जे आपल्या डोक्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर आपण क्रश होत नाही किंवा आपण चिरडलं जात नाही, कारण प्रेशर हे बॅलन्स असतं. कारण आपल्या शरीरामध्ये हे प्रेशर जास्त असतं असं म्हणूया बाहेरच्या प्रेशरपेक्षा. द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ हाईट फ्रॉम द सी लेवल, म्हणजे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे सी लेवलला असतं ते 101 × 10⁻³ पास्कल एवढं असतं. आणि असं आपण जसं जसं उंचावर जाऊ तसं तसं प्रेशर हे कसं होतं, कमी कमी होत जातं. हे आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.